काय नाही वेगळे. कधी आला मामा? काय आणले ती वासरं? किती? बर. करगणीत भेट झाली होती. करगणीत भेट झाली होती, आता झाली जोडीदाराची. बरं, पुशीची कडक काय ही चैत्री कडक असते? पहिल्यापासून फिक्स आहे ना? हा. काय पडल्या? मग आता पुशी बरी होईल पुढच्या वर्षी. एखादं साल पडलं तर पुढच्या वर्षी साल. हा, किती वर्ष परंपरा आहे करसुंडीची मामा? लय वर्ष आम्हाला कळते, कळायच्या अगोदर. जत्रा सुट्टीची नाही. 50 वर्ष पाठीमागच म्हणायचं. 50 वर्ष तरी होऊन गेली जत्रेला. कळायला यात्रा अजून तशी माहीत झाली नाही तेवढं पाहिजे तेवढे लोकांना. कुठल्याच भागात नाही असं नाही. माझ आले नाहीत लोक. काय उद्या त्यामुळे जरा थोडा परिणाम झाला. हे सत्य आहे. म्हणजे तिकडे सरकारचं काम चालू आहे त्याच्यामुळे इकडं शेतकऱ्याचं काम मागे राहिले. बरीचशी लोक पुशीला गर्दी होणार. बोल, पुशीला होणार. आता कोळ्या काय कोळ्या किती आणली होती? एक आणलं होतं. झालं दुसरे घेतले. काय बरं झालं का? काय बरं झालं का? बरं झालं का? बरंच म्हणायचं. त्याचं काय वाईट नाही. देज होता म्हणजे आपलं बरंच म्हणा. हा, देज होता म्हणजे बरंच म्हणा. द्यायचा होता म्हणून बरं. बरंच म्हणा. आणि यात्रेच्या मानान नाही. हा, ती बैल 70चा माफात बैल काय पाहिजे? चला 70च्या माफात काय पाहिजे? 70च्या माप. वय किती होतं? 3 वर्ष. मामाजी कशावरून कळतंय 70च्या मापाला बैल ऐकला पाहिजे होता? अंदाज असतो. गुणधर्म. किती वर्षाचा अंदाज? 3 वर्षाबद्दल. मामा तुम्हाला कुठेतरी बघितलं ना वाटते. नाव काय तुमचं? दामोदर आलं. हा, दामोदर आलं. आलदर. यात्रेतच बघितलेलं आहे मामा सांग. यात्रेत करते काय मामा तुमचं नाव माझी मागचं आणि पूर्ण पत्ता? गाव कोळा, तालुका सांगोला. मग ह्या यात्रेत ज्यांची विक्री झाली नाही, व्यवहार झाला नाही, त्यांनी मग पुशीला आणलं तर चालतंय? हा, आता काय कोळ्यात आणणार? कोळ्यात जत्रा आहे. कोळ्यात आहे? येणाऱ्या ती कधीपासून आहे यात्रा? आजचा अंदाज 15 वर्ष. 15 वर्ष. उलाढाल बरी असते. तुमचं पण गाव कोळच का? सर आम्ही आलो तर. हा.